एव्हरीवन, दिस साइड आय एम प्रगती पानसरे. ॲक्च्युली मी आदित्य COEP 3.0 काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलेलं. मला JEE मेन्समध्ये 93.45 विथ अ रँक 7183 अँड CETमध्ये 95.12 16,883 रँक होती. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू आदित्य दादा. आदित्य COEP काउन्सिलिंग हा प्लॅटफॉर्म आणण्यासाठी, कारण की एक 12th पासआउट स्टुडंट याच्याकडे डाऊट्स, कन्फ्युजन, एक भीती याचं सगळ्यांचं भांडार असतं. आणि अशा वळणावरती अशा टर्निंग पॉईंटवरती आपल्याला कोणाची तरी साथ हवी असते, जी आपल्याला सगळ्यांना आदित्य दादामुळे मिळाली. माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुमचा प्रत्येक डाऊट इथे सॉल्व्ह होतो. कॉलेज, ब्रांच, हॉस्टेल, फक्त हेच नाही तर लॅपटॉपपासून लिंक्डइनपर्यंत सर्व काही. ॲक्च्युली मी कॅप 1 नंतर एनरोल केलेलं, बट स्टील मला पूर्ण सपोर्ट मिळाला. माझे सगळी लिस्ट वगैरे मला बनवून मिळाली. आणि तुम्ही कधी पण मेसेज करा, तुम्ही कधी पण कॉल करा, ते नेहमी तुमचा कॉल पिक करता, मेसेजला रिप्लाय देता, तुमचा रिस्पेक्ट करता. लिटरली मी बघितलेले आहे, ते पहाटे 4, 5 वाजेपर्यंत सुद्धा तुमच्यासाठी काम करता. तर मी कॅप 1 नंतर जॉईन केलेलं. माझ्या घरामध्ये वातावरण खूप टेन्स्ड होतं, कारण की माझ्याकडून कॅप 1मध्ये मिस्टेक झाली, चुकीचं कॉलेज अलॉट झालं. माझ्या घरच्यांना माझ्या मेंटॉर्सने समजून सांगितलं की टेन्शन नका घेऊ, एव्हरीथिंग विल बी फाईन, जस्ट रिलॅक्स राहा. त्याच्यामुळे माझ्या घरातलं वातावरण छान झालं. ऑल थँक्स टू माझे मेंटॉर शंतनू दादा अँड सुमित दादा. अँड त्यानंतर अमय दादा, कारण की वेळोवेळी मीट्स मॅनेज करणं, मीट्स घेणं, त्याच्यामध्ये डाऊट सगळे क्लिअर करून देणं, की कोणत्या कॅबनंतर काय करायचं आहे, पुढच्या स्टेप्स कसे राहणार आहे. आणि लिटरली अजूनसुद्धा मीट्स होता की फ्रेंड्स, जर तुम्ही कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला फ्रेंड्स कसे बनवायचे आहे, अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथे मिळतं. सो थँक्यू सो मच हे सगळ्यासाठी. मी तर एक 12th पासआउट स्टुडंटला सांगेल की याची तुम्हाला गरज आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं, मला पण कॉन्फिडन्स होता की भाई मी करून घेईल, बट नाही. जेव्हा मी एनरोल केलं तेव्हा मला समजलं मी खूप एक चांगली अपॉर्च्युनिटी माझ्याकडून मिस होणार होती, बट ती नाही झाली. सो तुम्ही पण जॉईन करा आणि हा एक्सपिरियन्स घ्या. थँक्यू सो मच वन्स मोर टू आदित्य दादा, सुमित दादा, शंतनू दादा अँड अमय दादा. थँक्यू.